निर्माण होताना बरं, आपल्याला यावरती दिसते आहे. सरकारच्या आतापर्यंत ज्या कृती करण्यात आल्या किंवा न करण्यात आल्या त्याच्या परिणामांवरती आपण खरं तर चर्चा करतोय. सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत स्वतः सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ, सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढणार हे सरकारला आधीपासून माहिती असतानाही दरवाढ रोखण्यासाठी तुमचं नियोजन कुठेतरी चुकलं का? आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये मी आपल्या आणून देऊ इच्छितो की गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे देशामध्ये 280 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालेलं होतं आणि या वर्षी आपल्याकडे 290 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन झालं. एका बाजूला उत्पादन आपल्या यावर्षी वाढलं. आता गेल्या वर्षी उत्पादन कमी होतं पण साखरेचे भाव स्थिर होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझ्याकडे एक आकडेवारी आहे की जून मध्ये आपण साखर साठा जो खुला केला, दर महिन्याला केंद्र सरकार अत्यावश्यक वस्तू कायदा 1955च्या अंतर्गत साखर नियंत्रण कायदा जो आहे ते 2025 अनुसार प्रत्येक कारखान्याला महिन्याला किती साखर विकायची याचा कोटा देतं. बरं, आता जून मध्ये जो काही कोटा दिला महाराष्ट्रासाठी तो 7,78,206 मेट्रिक टनाचा होता आणि भारतासाठी इतर कारखान्यांना जो कोटा होता एकूण देशाचा कोटा तो 22.5 लाख मेट्रिक टन आहे. जुलैमध्ये 22 लाख मेट्रिक टन आहे आणि ऑगस्ट मध्ये आता 22.5 लाख मेट्रिक टन आहे. बरं. म्हणजे जून मध्ये साखरेचे भाव वाढले नाही, कोटा तर सेमच आहे. जुलैमध्ये भाव वाढायला सुरुवात झाली थोडं थोडं आणि ऑगस्ट मध्ये त्याने एकदम जंप मारला. याचा अर्थ ही साखर गेली कुठं मग? ज्या प्रत्येक कारखान्याकडे एक रेकॉर्ड आहे की साखर कुणाला विकली, साखरेचं ट्रेडिंग कोण करतात याची सगळी माहिती सरकारला आहे. आणि दुसऱ्या बाजूला वजन काटा मारलेले रिकव्हरी मारलेली साखर ती चोरट्या मार्गाने बाजारात कारखानदार विकतच असतात. ती साखर ही सोडून आहे. मग असं असताना बाजार भाव वाढण्याची काही गरज नव्हती आणि सरकारनं तर मला वाटतं आयात करू नये. कारण हे साठेबाज आणि काही मुठभर कारखानदार यांची ही अभद्र युती आहे की आता ज्यादा भावानं साखर विकायची, परत साखर आयात करायची, पुढच्या हंगामामध्ये ती बाजारात आणायची, परत साखरेचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्याला उसाला भाव कमी द्यायचा. म्हणजे शेतकऱ्याला लुटण्यासाठी आयात करायची, शेतकऱ्याच्याही खिशात पैसे